माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 25. प्रथम श्री महर्षी वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. आज श्री कल्की पुराण समाप्ती आहे. मुनिगण तपस्वी जन जिची स्तुती करण्यात नेहमी लीन राहतात ती अनंत भगवानाकडून पण सदैव पूजनीय समजली जाते. तिच्या शुद्ध पवित्र शीतल मृदू जलामध्ये असंख्य जीव वावर करत राहतात. जिचे जल सदैव लाल रंगाचे गान करत राहते. कधी भीषण काळाचे रूप धारण करून सगळ्यांना गिळून टाकते. कधी कधी भीषण नाद करत जल पावन होऊन जाते. कुठे सूर्याची किरणे तिच्यावर पडून तिला प्रकाशमान करत राहतात. मनुष्य या पवित्र जलामध्ये स्नान करून स्वतःला धन्य करून घेतात. अशा भीष्माची माता देवी भगवती भगीरथीचा सदा विजय असो. ते पुरुष कुशल आहेत जे भगवती गंगेला नेहमी प्रणाम करत आहे. तिच्या नावाचा जप करणारे मनुष्यच वास्तव्यात तपस्वी आहे. जे मनुष्य त्या पवित्र गंगेचे स्मरण करतात तिलाच पूजनीय मानतात तेच श्रेष्ठ मनुष्य. या भगवती गंगेची उपासना करणारे जीवच सगळ्यांवर विजय प्राप्त करण्यास समर्थ, सगळ्या ऐश्वर्याचे स्वामी मानले जातात, त्याचे सुख मिळवतात. हे त्रिपक्षा देवी, आपण आम्हाला आशीर्वाद द्या. आपल्या पुण्य पवित्र जलात आमचे शरीर भवभाषित होईल. नश्वर देह मृत झाल्यावर पक्षी शृंगाल इत्यादी त्याला केव्हा टुसतील. नंतर केव्हाही शरीर आपल्या चंचल उद्धार करण्याच्या लाटांवरून तरंगत किनाऱ्यावरील जांब वृक्षाने केव्हा सजेल. ए भगवती जगत जननी माता जान्हवी, मी स्वर्गलोक केव्हा प्राप्त करू शकेन आणि केव्हा देवगण नर नाग इत्यादी माझे स्तवन करतील. अशा प्रकारे माता तुझी कृपा करून मी तुझ्या आराधनेने तुझ्या मोहमायेच्या बंधनातून येणाऱ्या जंतटापासून मुक्त होऊन आपले सौभाग्य पाहू शकेल. आपणच माझा उद्धार करण्यासाठी वारंवार मी आपली वंदना करत आहे. मी आपल्याला शतशः प्रणाम करत आहे. हे भगवती गंगे, मी सगळ्या प्रकाराने आपल्या आश्रयात आपल्या प्रवाहमान रूपी जलाच्या लाटतटाजवळ राहून तसेच आपल्या पवित्र ती जल निर्मल जलाचे स्नान करून केव्हा आपल्या शुभ दर्शनाचा लाभ घेऊ शकेल. हे मातेश्वरी, मी केव्हा आपले गुण तसेच यशाचे गायन करताना नामरूपाचे स्मरण करत आपल्या पवित्र जगत उद्धाराची अवतरण कथा श्रवण करेन. तसेच त्या पापनाशिनी पावन कथेचे गायन करीन. माझ्या संसारिक मनात आपल्या सेवेची फलस्वरूप केव्हा आपल्या पवित्र भक्तीचा संसार होईल. केव्हा आपण माझ्याकडून केलेल्या पापांच्या कचऱ्यातून निवृत्त करशील. केव्हा मला आपली कृपा प्राप्त होईल. केव्हा मी शांत चित्ताने पृथ्वीवर वावर करताना आदराला प्राप्त करून घेईन. अशा प्रकारे गंगा स्तोत्राचे पठण मी प्रभुश्रेष्ठ श्री शुकदेवाकडून ऐकले. हे ऐकून हे सांगून सुतजी म्हणाले की याच्या वाचनाने ऐकण्याने भक्तिरूपी जीवाला धन यश आयुष्याची वाढ होते. शुद्ध पवित्र मनाने सकाळी मध्याह्न काळ तसेच संध्याकाळी तीनही काळात विधिव्रत श्रद्धा भक्तीने पाठ केलेने गंगेचे सान्निध्य प्राप्त होते. जीवाच्या सगळ्या पापांचा नाश होतो, बळ आयुष्याची वाढ होते. अशा प्रकारे भगवान कल्कीच्या अवतार विषयक अद्भुत उपाख्यानाचे भक्तीसहित पठण अथवा श्रवण करण्याने भक्तांना सगळ्या प्रकारच्या अंमलातून मुक्ती मिळते आणि तो सुखपूर्वक जीवन जगतो. शौनक मुनींनी सुतजींकडून या पवित्र गंगा स्तोत्र त्याच्या विधीला जाणून अपूर्व संतोषाचा अनुभव केला. सुतजींना शतशत प्रणाम करून त्याच्या प्रति आभार प्रकट केले. त्यांनी कृपा करून हे पवित्र आख्यान ऐकून त्यांना कृतकृत्य केले. त्यांच्यानंतर सुतजी म्हणाले की ह्या पुराणात प्रथम मार्कंडेयजी शुकदेवीचा संवाद वर्णन केला आहे. त्याच्या अनंत गौरूप धारण करणारी पृथ्वीची देवता समोर बरोबर ब्रह्मांना शरण जाण्यात त्यांना बरोबर घेऊन विष्णूच्या समोर जाऊन त्यांनी विष्णू वंशाकडे संबल गावात जन्म घेण्याची कथा विस्ताराने सांगितली आहे. भगवान विष्णूच्या अंशानेच चारही रूपांमध्ये भावांचे संबल गावात अवतरण झाले. पिता पुत्रांचे संवाद, भगवान कल्कींच्या उपनयन संस्कारांचे वर्णन, त्यानंतर पिता विष्णू यशाच्या बरोबर पुत्रांचे वास्तव्य, कल्कींचा वेदशास्त्र, शास्त्रांची शिक्षा घेण्यासाठी गुरुकडे जाणे, तसेच तपस्या करून भगवान शंकर स्तोत्राचे गायन केले. शिवाकडून वर प्राप्त केला. शिवजीकडून प्रसन्न होऊन वरदान देऊन शुकाला कल्कींच्या हातात सोपवणे, शुकाबरोबर कल्कीचे
वरदान प्राप्त करून संबल गावामध्ये जाणे, जाती बांधवांकडून वरप्राप्तीचे वर्णन केले गेले आहे. त्यांच्यानंतर विशाख युप नरेशाच्या प्रतीचे भगवान कल्कींकडून आपल्या स्वरूपाचे वर्णन केले गेलेले आहे. नंतर कल्की भगवानाच्या बरोबर शुकाचा संवाद, सिंहल द्वीपाचे सुरम्य वर्णन, सिंहाकडून राजकुमारी पद्ममालावर प्राप्तीचा प्रसंग, पद्माच्या मनस्तापाचे वर्णन चित्रित केले. विवाहासाठी कल्कींच्या उद्यमाची कथा सांगितली. शुकाच्या दूतभावाने सिंहल द्वीपाकडे प्रस्थान, पद्माची भेट, त्यांना कल्कीच्या बाबतीत परिचय करून विष्णूच्या पूजन विधानाची कथा वर्णन केली. त्यानंतर चरणापासून केसापर्यंत भगवानाच्या ध्यानाचा प्रसंग, शुकाला आभूषण दान, शुकाचे कल्कीजीकडे परत येणे इत्यादीचे वर्णन केलेले आहे. त्यांच्यानंतर कल्की भगवानाचे विवाहाच्या उद्देशाने सिंहल द्वीपाकडे प्रस्थान, जलक्रीडा प्रसंगाच्या माध्यमातून पद्ममाचा कल्कीबरोबर परिचय, विवाहाचा प्रसंग सांगितला. विवाहाच्या नंतर स्त्रीत्वाला प्राप्त झालेले राजेगणांना परत पूर्वरूपात आणणे, अनंत मुनींचे त्या सभेमध्ये आगमन, मुनींचे राजाबरोबर संवाद करताना कल्की भगवानाचे महत्त्व वर्णन केले. प्रसंगरूपात अनंत मुनींचा जन्म, शिवाची मुनींकडून स्तुती, माता पित्याच्या परलोकात जाणे, विष्णू क्षेत्रात मायेचे दर्शन इत्यादीचे प्रसंग वर्णित आहे. त्यांच्यानंतर अनंत मुनींचे पूर्ण आख्यान ज्ञान वैराग्य रूपामध्ये ऐश्वर्याचा प्रसंग, राजाचे प्रमाण, कल्की भगवानाचे पद्ममाला बरोबर घेऊन संबल गावात जाण्याची कथा वर्णन केली आहे. पुढे विश्वकर्माद्वारा संबल गावामध्ये अलौकिक तसे दिव्य नगरीच्या रूपात निर्माण, त्यामध्ये पद्मा, जाती बांधव, मातृगण, साधुजन, प्रजा इत्यादी सैन्यासहित कल्की भगवानाचा निवास, तसेच बौद्धांच्या आणि मलेच्छांच्या निग्रहाची कथा वर्णित. तत्पश्चात बौद्ध नारींचे नक्षत्रात युद्धाच्या उद्देशाने आगमन, बालाखिल्य इत्यादी मुनींचे आगमन, आपल्या वृत्तांताचे वर्णन. त्याच्यानंतर कुंभोदरी नावाची भीषणाकार दैत्यपत्रीचा आपल्या पुत्राबरोबर मुनींना त्रास देणे, तसेच हा समाचार ऐकून कल्कीजींचे सैन्याबरोबर तिच्यावर आक्रमण, पुत्राबरोबर दैत्यांचा मृत्यू, कार्यनिवृत्तीच्या नंतर कल्कीजींचा हरिद्वार प्रवास वर्णन केला आहे. हरिद्वारामध्ये कल्कींनी मुनींबरोबर भेट घेतली. तेथे चंद्रवंश सूर्यवंशाचे वर्णन, भगवान कल्कीसमोर युद्धासाठी बल्लाट नगराची यात्रा, तेथे विश्राम, शय्याकरण इत्यादींनी युद्ध वर्णन केले. राजा शशीध्वजाचे कल्की भगवानाबरोबर युद्ध, सुशांताची भक्ती कीर्तनाची कथा सांगितली, ज्यामध्ये कल्कीजींनी धर्म सत्ययुगाबरोबर राजा शशीध्वज आपल्या घरी घेऊन आले. येथे सुशांताकडून कल्की भगवानाचे स्तवन, कल्की रमा यांच्या विवाहाचे वर्णन, कल्की आणि रमा ही जोडी यांचे वर्णन केले. त्यानंतर राजा शशीध्वजाने आपल्या पूर्वजन्माचा वृत्तांत कथन, सिद्ध देह प्राप्ती, कल्कीच्या प्रतिभक्ती निवेदन, तसेच राजा शशीध्वजाला मोक्षप्राप्ती वर्णित केलेले आहे. येथून पुढे जाऊन सर्प प्रदेशात भगवान कल्की महाराजांना विषकन्येचे भेटणे, त्याचा वृत्तांत ऐकून विषकन्येचा उद्धार, राजांचा राज्याभिषेक, भगवती मायेचे स्तवन, संबल गावात विविध यज्ञाचे अनुष्ठान वर्णन केले आहे. त्याच्यानंतर नारदांचे आगमन, विष्णू यशाचा नारदाकडून मोक्षविषयक प्रश्न, लोकामध्ये सत्ययुगाची स्थापना, रुक्मिणी व्रताचा प्रसंग वर्णन केला. नंतर भगवान कल्की महाराजांचे पत्नीबरोबर विहार वर्णन, पुत्र पौत्रांची उत्पत्ती, देवगण गंधर्वांचे संबल गावात आगमनाची कथा वर्णन केली. अशा प्रकारे कल्की भगवानाच्या वैकुंठातील गमनाचे वर्णन करताना शुकदेवाच्या कथा गायन समाप्त करून निघून जाण्याचे वर्णन या पुराणाच्या अंतामध्ये मुनीकडून कथित श्री भगवती गंगेच्या स्तवनाचे वर्णन पण केले. हे पुराण जे संसाराला आनंद देणारे 5 लक्षणांनी युक्त, जे कोणी या पुराणाचे भजन, श्रवण, कीर्तन इत्यादी करतील ते त्याच्या फलरूपात चतुर्वर्णाची प्राप्ती करतात. प्रलयाच्या अंतामध्ये भगवान श्रीहरीच्या मुखातून बाहेर येऊन या संसारात विस्ताराने प्राप्त झाले. या पुराणाला ब्राह्मण रूपात भगवान वेदव्यास पृथ्वीवर अवतरित होऊन म्हणाले, यामध्ये साक्षात विष्णू स्वरूप भगवान कल्कींच्या अत्यंत अद्भुत प्रभावाचे वर्णन चित्रित आहे. जे साधुजन सगळ्या पुराणाच्या सार रूपात या कल्की पुराणाचे भक्तिभावाने
श्रवण करून कीर्तन करतात ते अवश्य मोक्षाला प्राप्त करतात। या पुराणाला विधीपूर्वक श्रवण करणारा ब्राह्मण वेदांमध्ये पारंगत होतो। क्षत्रिय राजाची प्राप्ती करता, वैश्य धनी होता, क्षुद्र महान होऊन जाता, पुत्राची कामना करणाऱ्यांना पुत्र, धनाची इच्छा ठेवणाऱ्यांना धन, विद्या अभिलाषींना विद्या प्राप्त होत आहे। लोमहर्षकाचा पुत्र महामुनी सूतजींनी भक्तिभावाबरोबर हे पुष्पाख्यान सगळ्या उपस्थित मुनींसोबत शौनकांना सांगितले। त्यानंतर ते तीर्थाटनासाठी निघून गेले। शौनक मुनींना पण मुनींसोबत विष्णूचे ध्यान करून या पवित्र आख्यानमाला ऐकून ब्रह्माचीच प्राप्ती झाली। सर्व गुणांचे त्राता व्यासजींचे परमप्रिय शिष्य लोमहर्षण पुत्र श्रीसूतजींना मी प्रणाम करत आहे। सगळ्या शास्त्राचा धर्मग्रंथाचे अध्ययन एवं सारखे पारायण एवं विचाराने हा निष्कर्ष निघतो की भगवान श्रीनारायणाचे सदैव ध्यान करणे हे सोयीस्कर होय। समस्त वेद, पुराण, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रामध्ये, सृष्टी इत्यादीमध्ये अनंत रूपवाले यात भगवान श्रीहरी विष्णूचे गुणकीर्तन वर्णन केले आहे। कलयुगाच्या परिवार रूपी वनाचा नाश करणारे, वायूसारख्या वेगवान जलयुक्त मेघासारखे वर्णवाले, अश्वारूढ हातात तलवार धारण करणारे, सत्य तसेच धर्माचे प्रणेता भगवान कल्की सदैव आमचे कल्याण करो, सदैव आमचे कल्याण करो। इति श्री कल्की पुराण समाप्त। इति श्री कल्की पुराण समाप्त। या ठिकाणी आपले कल्की पुराण समाप्त झाले। या पुढील पुराण आपण उद्यापासून सुरू करूया। जर समजा ह्या कल्की पुराणामध्ये माझ्याकडून काही चुकून बोलले गेले असेल, वाचले गेले असेल तर तुम्ही मोठ्या मनाने मला क्षमा करा। पुनश्च मी तुम्हा सगळ्यांना नमस्कार करते। हरये नमः। पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं विष्णवे नमः। विष्णू भगवंताला नमस्कार करते।